जेव्हा आपण नेहमी वेट लॉस करण्यासाठी एक्सरसाइज करतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम कार्डिओ म्हणजे वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, डान्स, झुंबा किंवा योगा याकडेच लक्ष देतो. परंतु त्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे ताकद वाढवण्याच्या व्यायामाकडे दुर्लक्ष करतो. याची सुद्धा शरीरास गरज असते. तर सुरुवातीला आठवड्यातून 1 व नंतर 2 ते 3 वेळा एक्सरसाइज ॲड करू शकता, ज्यामुळे तुमची ताकद व एनर्जी वाढणार आहे. इंचेस लॉस व फॅट लॉससाठी सुद्धा मदत करणार आहे. आपण बऱ्याचदा वजन कमी करणे म्हणजे फक्त वजनाच्या काट्यावर आकडा कमी होणे याकडे लक्ष देतो, पण त्यासोबत इंचेस लॉस व फॅट लॉस जास्त महत्त्वाचा आहे, जो हेल्दी आहे, जो निरोगी ठेवायला मदत करतो. नेहमीप्रमाणे चला तर मग स्टार्ट करू वर्कआउट वॉर्मअपपासून. त्यानंतर प्रत्येक सेटचे 3 राऊंड करणार आहोत, ज्यामध्ये बिगिनर, मॉडरेट आणि ॲडव्हान्स असे 3 राऊंड 10-10चे सेट करणार आहोत. स्टार्ट करू वॉर्मअपपासून. नेक रोटेशन 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अपोजिट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर शोल्डर रोटेशन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अपोजिट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर करणार आहोत आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर करणार आहोत ट्विस्ट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर हिप रोटेशन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अपोजिट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. सिंगल हिप रोटेशन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सिंगल हिप रोटेशन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. नी रोटेशन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अपोजिट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर नी रेजेस 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बॅक किक सपोर्ट घेऊ शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नंतर करणार आहोत रिस्ट रोटेशन 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अपोजिट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अपोजिट लेग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अपोजिट साइड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर आपण पहिला सेट सुरू करणार आहोत, जो बेसिक आहे. बिगिनरसाठी गुडघ्या एवढ्या हाईटचा बेंच किंवा चेअर घेऊ शकता आणि याच्यावरती उभा राहून आपण बसणार आहोत. याला सोपे स्क्वॅट असं म्हणतात. 1, 2, 3,
4 5 6 7 8 9 10. हा झाला बिगिनर राऊंड. यानंतर आपण मॉडरेट करणार आहोत 10चा सेकंड सेट. तर यामध्ये तुम्ही चेअरचा किंवा बेंचचा सुद्धा सपोर्ट घेऊ शकता. तर स्टार्ट करूयात सेकंड राऊंड. आपण खाली बसणार आहोत, पण गुडघे अंगठ्याच्या पुढे जाणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला मॉडरेट. यानंतर ॲडव्हान्स करणार आहोत. यामध्ये आपण थोडं जंप करणार आहोत 10चा सेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे आपले स्क्वॅटचे 3 सेट कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही तुमच्या ताकदीनुसार यातला कुठलाही सेट करू शकता किंवा तोच सेट पुढे कंटिन्यू तिन्ही सेट पण सेम करू शकता. जसं तुमचं बॉडी तुम्हाला अलाव करेल आणि त्रास होणार नाही त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. यानंतर आपण करणार आहोत लंजेस 3 राऊंड. तर स्टार्ट करूयात. प्रत्येक सेटमध्ये थोडा ब्रेक किंवा रेस्ट घेऊ शकता, श्वास घेणे आणि सोडणे. त्यानंतर लंजेस 2 पायात अंतर घ्या, बॅलन्स करायचा आहे आणि गुडघ्यातून दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या साईडनं करणार आहोत आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यामध्ये तुम्ही सपोर्ट घेऊ शकता. आता ॲडव्हान्स मॉडरेटवाला जो राऊंड करणार आहोत यामध्ये आपण थोडे एक्स्ट्रा दोन्ही पण गुडघे जमिनीला टच करायचा प्रयत्न करणार आहोत, परंतु गुडघा अंगठ्याच्या पुढे जाणार नाही. आणि चेअर किंवा भिंतीचा तुम्ही सपोर्ट घेऊ शकता. तर स्टार्ट करूयात मॉडरेट राऊंड. आणि गुडघे जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचा आहे, पाठीमागचा गुडघा, आणि पुढचा गुडघा अंगठ्याच्या पुढे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असंच आपण पाय चेंज करणार आहोत, साईड चेंज करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर आपण ॲडव्हान्स करणार आहोत लंजेस. ह्याच्यामध्ये आपण बेंच किंवा स्टूलचा किंवा चेअरचा सपोर्ट घेऊ शकता. त्याच्यावरती बसायचे, दोन्ही पाय एक्सटेंड करायचे आणि एक पाय स्टूलवरती ठेवून आपण लंजेस करणार आहोत. शक्य असेल त्यांनीच करावेत, नसतील तर आपण यापूर्वीचा कुठलाही सेट तुम्हाला जमत असेल तो करायचा आहे. तुमची गुडघ्याची पोझिशन ॲडजस्ट करायची. 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच दुसऱ्या पायाने करणार आहोत आपण. त्यामध्ये तुम्हाला कुशनसाठी तुम्ही थोडेसे चेंजेस करू शकतात. बॅलन्स करा, सपोर्ट घ्या. नवीन असाल तर यापूर्वीचाच राऊंड करा. यानंतर पाय चेंज करायचा आहे, ॲडजस्ट करायचा आहे आणि सपोर्ट घ्यायचा आहे. 2 3 4 5 6 7 8 9
10. हा ॲडव्हान्स राऊंड झाला. यानंतर आपण साईड सिटअप करणार आहोत, परंतु मध्ये तुम्ही ब्रेक घेऊ शकता. श्वास घेणे आणि सोडणे या गोष्टी करू शकतात. साईड सिटअप्स करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे तुमच्या शक्य असेल तेवढं, आणि त्यानंतर साईडला बसण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर आपण मॉडरेट राऊंड करणार आहोत. यामध्ये सेम करणार आहोत, परंतु जास्त खालच्या बाजूला साईडला बसण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे आपल्या ऐपतीनुसार तुम्ही करू शकता, किंवा पहिला राऊंड पण कंटिन्यू करू शकता. असे 3 सेट करणं गरजेचं आहे. तर हळूहळू जसं तुमची इम्प्रूव्हमेंट होईल त्यानुसार करू शकता. मध्ये मध्ये श्वास घेणे आणि सोडणे याकडे पण दुर्लक्ष करू नका. पायात अंतर घेणे आणि शक्य आहे तेवढं खाली जाण्याचा प्रयत्न. 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर आपण मॉडरेट नंतर आता ॲडव्हान्स राऊंड करणार आहोत. यामध्ये बॉडी शिफ्ट करणार आहोत. तर त्यानुसार ऐपतीनुसार तुम्ही करू शकता. 2 पायात अंतर घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा एक साईड झाली. आता आपण दुसऱ्या साईडनं करणार आहोत. सेम 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हा ॲडव्हान्स दोन्ही बाजूने आपण कंप्लीट केला आहे. तर हे आपलं स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्झरसाइज संपलेलं आहे. यानंतर आपण स्ट्रेचेस कूल डाऊन करणार आहोत. तर ते पण तितकंच गरजेचं आहे. स्ट्रेचेस होल्ड नेक स्ट्रेच करणार आहोत लॅटरली साईडला. 10 काउंटपर्यंत तुम्ही करू शकता. अपोजिट साईड. पुढच्या बाजूला नेक स्ट्रेच करून होल्ड करणार आहोत आणि श्वास हळूहळू सोडत जाणार आहोत. तसेच बॅक साईडला स्ट्रेच करायचं आहे. स्ट्रेचिंग करताना किंवा पूर्ण एक्झरसाइजमध्ये श्वासाकडे लक्ष देऊन खोल श्वास घेणे आणि सोडणे हेही तितकेच गरजेचे असते. त्यानंतर रिस्ट हँड स्ट्रेच करणार आहोत वरच्या बाजूला. हात खालच्या बाजूला स्ट्रेच. हे प्रत्येक आपण 10 काउंट्स करणार आहोत. जेवढं शक्य आहे तेवढं स्ट्रेच करू शकता. अपोजिट हँड वरच्या बाजूला. तसेच खालच्या बाजूला. यानंतर ट्रायसेप स्ट्रेच करणार आहोत. स्ट्रेच जेवढं पॉसिबल आहे बरे वाटेल एवढाच स्ट्रेच करायचा आहे. जबरदस्ती फोर्सफुली खूप स्ट्रेच करायची गरज नाही. सेम अपोजिट साईड ट्रायसेप स्ट्रेच. आणि स्ट्रेचिंग केल्यानंतर जो काही ताण पडलेला असतो तो बऱ्यापैकी कमी होतो. ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो. साईड स्ट्रेच करणार आहोत आपण शोल्डर. अपोजिट साइड.
त्यानंतर आपण लॅटरल स्ट्रेच करणार आहोत. फुल बॉडी लॅटरल स्ट्रेच. दुसऱ्या बाजूने. त्यानंतर आपण हॅमस्ट्रिंग्स क्वाड्रिसेप्स स्ट्रेच करणार आहोत. हे ॲडव्हान्स स्ट्रेच करू शकतात. शक्य असेल तर हा करा, नाहीतर पहिलाच स्ट्रेच तुम्ही कंटिन्यू करू शकता. जेव्हा आपण स्क्वॅट आणि लंजेस करतो तेव्हा मांड्या दुखण्याची शक्यता असते, त्यामुळे या स्ट्रेचमुळे खूप बरं वाटतं आणि रिलॅक्स व्हायला मदत होते. अपोजिट साईडचा स्ट्रेच. मांडीचा पुढचा भाग यामध्ये ताणला जातं. हा ॲडव्हान्स स्ट्रेच. शक्य असेल विथ सपोर्ट करू शकता. आपल्या कुवतीप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे जेवढं आपलं शरीर आपल्याला साथ देईल तेवढा स्ट्रेच करा. नी स्ट्रेच. अपोजिट साइड. अपोजिट साइड. शक्य असेल तेवढंच ताणायचं आहे. यानंतर फुल बॉडी स्ट्रेच करणार आहोत. यामध्ये बॅलन्स होत असेल तर तुम्ही पंजावरती पण उभा राहू शकता. आणि थँक्यू.